नमस्कार. भगवद्गीतेच्या या 24व्या भागामध्ये मी शिरीष लिमये सर्व साधक बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. आपण प्रार्थना म्हणून आजचा जो विषय आहे कर्मयोगाचा, त्या विषयावरती नंतर आपण सुरुवात करूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. रामा तव दास दास म्हणवी माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ काम पुरवी तू तात मी बालक. वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. बोला लक्ष्मी नारायण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या 24व्या भागाचा विषय आहे की कर्म कसं करावं. कोणतीही फलाशा न ठेवता कर्म करावं, समतोल वृत्तीनं कर्म करावं. हा विषय भगवद्गीतेमधल्या 2ऱ्या अध्यायातल्या 47व्या ओवीमध्ये सांगितला आहे. आणि ही ओवी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांनी ही ओवी अनेक वेळा म्हटलेली पण असेल, हा श्लोक म्हटलेला असेल, अनेक ठिकाणी हा श्लोक आपण ऐकलेला सुद्धा असेल. आणि तो आहे कर्मण्येवाधिकार अस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतु भूर मा ते संगोस्त्व कर्मणी. कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी. नको कर्म फळी हेतू अकर्मणी वासना नको. कर्तव्य कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, फळात कधीही नाही. कर्मफळाचा हेतू तू होऊ नकोस. तुझी कर्म न करण्यातही आसक्ती असू नये. कर्म कसं करावं याबद्दल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माध्यम करून तुम्हाला आणि मला सांगत आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत कर्मण्येवाधिकार असते. कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, कर्माच्या फळावर तुझा अधिकार नाही. याचं जास्त चिंतन आपण आज करणार आहोत. कर्म करताना इंद्रिय स्वाधीन असली पाहिजेत. इंद्रिय पराधीन असून चालत नाही. इंद्रियांच्या विषयांमध्ये पराधीन असतील तर मात्र कर्मयोग योग्य होणार नाही. कर्मयोग करताना, कर्म करत असताना इंद्रिय स्वाधीन ठेवून कर्म केलं गेलं पाहिजे. कर्म करत असताना कर्माला ज्ञानाचं कवच पाहिजे. हे मी का काम करतोय, हे कशासाठी चाललंय, हे मी शिकवतोय ते कशासाठी शिकवतोय. मी वर्गात लेक्चरर आहे, वर्गात विद्यार्थ्यांना शिकवतोय, काय उद्देश आहे शिकवण्याचा. तो फक्त विषय विद्यार्थ्यांना कळावा म्हणून नाही. ही माझी सेवा चालू आहे, ही भगवंताची सेवा चालू आहे. विषय कळावा हा तर उद्देश आहेच, परंतु महत्वाचा, त्याच्याही पेक्षा महत्वाचा उद्देश असा आहे की विद्यार्थी हे माझे दैवत आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या हृदयात बसून हा भगवंत माझी सेवा घेतोय, हा जास्त उदात्त हेतू आहे. आणि ती सेवा करण्यामध्ये मी कुठे कसूर करता कामा नये, कमी पडता कामा नये. म्हणून कर्म करताना ते भगवंताला स्मरून करा, हे भगवंत आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतायत की कर्माला ज्ञानाचं कवच असू दे. ज्ञान म्हणजे हेच की बाबा मी कर्म करतोय म्हणजे केवळ पाट्या टाकतोय असं नव्हे. कर्म करणं म्हणजे पाट्या टाकणं नव्हे. कर्म करणं म्हणजे कर्मांची संख्या वाढवणं असं नव्हे. तर कर्म करत असताना कर्मामागचा हेतू शुद्ध ठेवणे, कर्मामागचा हेतू विधायक ठेवणे. या कर्माद्वारे मी भगवंताशी कसा जोडला जाईन त्याचं चिंतन ठेवणे. आणि हे कर्म म्हणजे माझ्याकडून भगवंताची केली गेलेली सेवा आहे, अशा भावनेने ते कर्म जर केलं तर ते खरा कर्मयोग होतो. आणि म्हणून कर्म म्हणजे वर्कोहोलिक असणं नव्हे. उगाचच कामामागून कामं वाढवत गेला म्हणजे कर्मयोग केला असं नव्हे. काही लोक म्हणतात की आमचा आपला कर्मयोग चालू आहे, एक काम झालं की दुसरं काम, दुसरं काम झालं की तिसरं काम, सतत कामामध्ये व्यग्र, याला कर्मयोग म्हणत नाहीत. तर त्या कामामागचा हेतू सुधारणं, त्या कामामागचा हेतू विधायक करणं, हे खरं कर्मयोगाचं सूत्र आहे. कर्माचा किडा होणं म्हणजे कर्मयोग नव्हे, किंवा कर्माचं व्यसन असणं म्हणजे सुद्धा कर्मयोग नव्हे. बघा 5% लोकांना यज्ञ यागामध्ये रस असतो.
यज्ञ कर्म करण्यामध्ये रस असतो. 5% लोकांना यज्ञातही रस नसतो आणि कर्म करण्यातही रस नसतो. ती लोक काय करतात? ती लोक हिमालयामध्ये निघून जातात, कर्म सोडून निघून जातात, यज्ञही सोडून निघून जातात, ते साधना करत बसतात हिमालयामध्ये जाऊन. ही झाली 10% लोक एकंदर. आणि याच्यानंतर जी 90% लोक समाजातली आहेत, ही 90% लोक यज्ञही करू शकत नाहीत आणि कर्म सोडू शकत नाहीत. यज्ञ करू शकत नाहीत आणि कर्म सोडू शकत नाहीत. अशी जी मध्ये असलेली लोक आहेत, या सगळ्या लोकांसाठी भगवंतांनी हा श्लोक सांगितलाय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतू माते संगोस्त्व कर्मणी. म्हणून त्यांनी काय करावं तर तू निर्हेतुक कर्म कर. कुठलाही हेतू मनात ठेवून कर्म करू नकोस की यातून मला आता पैसे मिळतील म्हणून मी हे काम करतोय, असं नको. कर्मासाठी कर्म कर. पैसे मिळणं हा परिणाम आहे, तो उद्देश नको. कर्म करणं हा तुझा, एखाद्याची सेवा करणं हा तुझा उद्देश असू देत, परंतु त्यातनं पैसे मिळतील हा त्याचा परिणाम आहे, तो उद्देश ठेवू नये. म्हणून निर्बीज कर्म कर. म्हणजे हे कर्म केल्यानंतर त्यातनं आणखीन काहीतरी आपल्या मागे पीडा उत्पन्न होऊ नये, किंवा म्हणजे अतिशय उत्तम शुद्ध भावनेनं ते कर्म तू करत राहा. म्हणून कृष्ण हा मध्यम मार्ग सांगतायत आणि तो मार्ग जवळजवळ समाजातल्या 90% लोकांना पाळता येईल, अंमलात आणता येईल असा आहे. तो म्हणजे निष्काम कर्म करा. निष्काम कर्म म्हणजे काम करत आहे पण त्यातून मला कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. मला अपेक्षा नाही, फळ मिळणारच आहे. तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल, तुम्हाला सॅलरी मिळणारच आहे ना. तुम्ही टीचर असलात तर तुम्हाला सॅलरी मिळणारच आहे 1 तारखेला. शासकीय कर्मचारी असलात सॅलरी मिळणारच आहे. म्हणून सॅलरीसाठी म्हणून काम न करता जे सेवा मी विद्यार्थ्यांना देतोय त्या सेवेवरती लक्ष ठेवलं तर परिणाम त्याचा होणारच आहे. तो सॅलरी ती काही बदलणार नाहीये, ती मिळणारच आहे. एखाद्या उद्योजकानं सेवा ग्राहकाची सेवा करणं यावरती जर लक्ष ठेवलं आणि ती सेवा मी उत्तम कशी देऊ शकेन इथे जर लक्ष ठेवलं तर त्याचा परिणाम म्हणजे तो ग्राहक त्याला पैसे देणारच आहे. पण पैसा हा उद्देश ठेवू नये. ज्याप्रमाणे एखादा क्रिकेटर असतो आणि त्याला तो असा उद्देश ठेवत नाही की मला शतक करायचंय म्हणून. शतक करायचा असा उद्देश जो क्रिकेटर ठेवतो तो नेहमी लवकर आऊट जातो, कारण की त्याला त्याचा तणाव असतो. पण तोच क्रिकेटर चांगला खेळ खेळू शकतो जो क्रिकेट खेळण्यावरती लक्ष देतो. प्रत्येक चेंडू हा नवीन असणार आहे, प्रत्येक चेंडू हा नाविन्याने टाकला जाणार आहे आणि प्रत्येक चेंडू हा कधी लेग ब्रेक असेल, कधी ऑफ ब्रेक असेल, कधी यॉर्कर असेल, परंतु तो चेंडू मला आऊट करण्यासाठी असणार आहे. आणि त्यामुळे मला डोळ्यात तेल घालून प्रत्येक चेंडू व्यवस्थित त्याच्या मेरिट प्रमाणे तटवला पाहिजे. म्हणून जो प्रत्येक चेंडूवरती लक्ष ठेवतो तो चेंडू बाउंड्री मारण्याच्या लायकीचा असेल तर बाउंड्री मारतो, सिक्सर मारण्याच्या लायकीचा असेल तर सिक्सर मारतो. पण तो जर यॉर्क होणार असेल तर तो डिफेन्सिव्ह खेळतो. कधी डिफेन्सिव्ह खेळायचं, कधी अटॅक करायचा हे तो क्रिकेटर ठरवू शकतो. आणि जर त्यांनी याच्यावर लक्ष दिलं, एक रन काढत गेला की आता 1च रन काढणं शक्य आहे, उगाच तिथं 2 रन काढायच्या नाही आहेत, मला रन हवे आहेत असं जर मनात ठेवलं तर 2 रन काढायला जाईल आणि रनआउट होईल. आणि मला 6 मारली पाहिजे कारण मला लवकरात लवकर शतक करायचंय असं म्हटलं तर तो आऊट जाईल. म्हणून त्या बॉलच्या मेरिट प्रमाणे खेळावं लागतं. जीवनामध्ये येणारी, आपल्या जीवनात येणारी प्रत्येक घटना ही आपल्याला आऊट करायला असते आणि त्यामुळे त्या घटनेच्या मेरिट प्रमाणे आपण पुढे पुढे जायला लागतं आणि त्याप्रमाणे खेळत जायला लागतं. आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची की निष्काम कर्म केलं पाहिजे. रनकडे बघून खेळू नका, मार्कांकडे बघून अभ्यास करू नका. मला एवढे मार्क मिळाले पाहिजेत असं समजून अभ्यास करू नका. मला हा विषय समजला पाहिजे, हा काय विषय आहे, त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीची गणित आहेत, हे जर मला सगळं समजलं मार्क मिळणारच आहेत ना. तो विषय चांगला समजला तर मार्क मिळणारच आहे. एखादा मालक आहे आणि एखादा नोकर आहे, त्या नोकरांनी जर सेवा केली, व्यवस्थित सेवा केली तर त्याला पगार मिळणारच आहे. किंवा एखादा इंडस्ट्रियलिस्ट आहे, त्यांनी जर ग्राहकांची व्यवस्थित सेवा केली तर त्याला नफा मिळणारच आहे. कामगारांची सेवा केली, ग्राहकांची सेवा केली, एन्व्हायरमेंटमध्ये लक्ष घातलं की बाबा एन्व्हायरमेंट माझ्यामुळे डिस्टर्ब होत नाही आहे ना, म्हणजे या दृष्टीने त्यांनी सामाजिक एक बांधिलकी पण ठेवली तर त्याला पैसे मिळणारच आहेत. आणि म्हणून फलाशा न ठेवता केलेलं काम हे श्रेष्ठ आहे. ते एकाग्रतेने काम होऊ शकतं, ते तणावरहित काम होऊ शकतं
आणि म्हणून हे करायला जर सुरुवात करायची असेल, निष्काम कर्म करण्यासाठी सुरुवात करायची असेल, तर त्याची पहिली पायरी आहे आणि ती म्हणजे आपली जी कर्म आहेत ती सगळी कर्म शुद्ध केली पाहिजेत. मन आणि मुख एक ठेवून कर्म केली पाहिजेत. मनात एक, मुखात तिसरंच असं करून कर्म केलं तर मग निष्काम कर्म आपल्याला करता येणार नाही. म्हणून कर्म शुद्ध केलं पाहिजे. माझं कर्म मध्ये पावित्र्य असलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. जॉन हंट्समन नावाचे अमेरिकेतले फार मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि ज्या जॉन हंट्समनची एक दोन उदाहरणं आपण पाहूया. जॉन हंट्समन यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, विनर्स नेव्हर चीट. जे विजेते असतात ते कधी फसवत नाहीत, असं लिहिलेलं आहे ते पुस्तक, विनर्स नेव्हर चीट. आपण हे पुस्तक वाचू शकता. त्यामध्ये एक दोन प्रसंग येतात. त्या एका प्रसंगामध्ये जॉन हंट्समन म्हणतात की एकदा मी बसलो होतो माझ्या मित्राच्या घरी आणि जॉन हंट्समन म्हणले की माझ्या मित्र एक व्यावसायिक होता आणि त्याचा व्यवसाय आणि माझा व्यवसाय पूरक होते. म्हणून आम्ही एका बिझनेस डील बद्दल त्याच्या घरामध्ये बसून चर्चा निघाली आणि आमचा बिझनेस डील सुरू झाला. चहा पिता पिता, वर्तमानपत्र वाचता वाचता आम्ही दोघं एकमेकांशी चर्चा करत होतो. मी माझ्या मित्राकडून काही माल खरेदी करणार होतो आणि तो खरेदी करत असताना त्याचे डिटेल्स आम्ही ठरवत होतो. मालाची क्वालिटी काय असावी, किती तारखेला माल मिळाला पाहिजे, वगैरे वगैरे. एवढ्यात जॉन हंट्समनच्या त्या मित्राला एक फोन आला. त्यांनी तो फोन घेतला आणि फोनवरती बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याचा चेहरा जरा गंभीर झाला आणि जॉन हंट्समन जरा वर्तमानपत्र बाजूला ठेवलं, चहाचा कप बाजूला ठेवला आणि तो फोनवर काय बोलतोय तिथे जरा लक्ष दिलं जॉन हंट्समननी. आणि त्या ठिकाणी तो मित्र कोणाशी तरी बोलत होता आणि एकदम त्याचा चेहरा सिरियस झाला आणि तो म्हणाला, काय कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय? तेव्हा पलीकडनं उत्तर आलं, अमुक अमुक एका हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तो मित्र म्हणला, काळजी करू नका, मी लगेच तिथं पोचतो. मित्रांनी फोन ठेवला आणि जॉन हंट्समनला सांगितलं, अरे माझा मुलगा एका ऍक्सिडेंटमध्ये म्हणजे तो जरा अपघातामध्ये त्याला जरा इजा झालेली आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलेला आहे. तर आता आपण हा जो डील करत होतो हा डील आत्ता आपण करायला नको, आपण काही दिवसानंतर हा डील करू, मला आत्ता हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. तेव्हा जॉन हंट्समन म्हणाले की अरे तुला यात विचारण्यासारखं काय, तू ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा, तुला काही मदत लागली तर सांग, मी तुला हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडतो, आता तू ड्रायव्हिंग करू नको, तू तणावामध्ये आहेस. म्हणून ते जॉन हंट्समननी त्याला हॉस्पिटलमध्ये सोडलं आणि जॉन हंट्समन स्वतःच्या घरी गेले. मुलगा हॉस्पिटलमध्ये बरा झाला, तो घरी आला. घरी आल्यानंतर एक जवळजवळ 4-6 महिने निघून गेले आणि त्या मित्रांनी नंतर सगळं घर सेटल झाल्यानंतर जॉन हंट्समनला फोन केला आणि विचारलं, अरे जॉन, आपण एका डील बद्दल बोलत होतो, तर त्याचं काय करायचं, तू घेणार आहेस ना तो माल माझ्याकडनं? जॉन हंट्समन म्हणला, अरे खरंच की मी पण विसरलो त्या डील बद्दल. तू असं सांग मला, तुझ्या घरामधली वर्तमानपत्राची रद्दी तू टाकून दिलीस का रे? तो म्हणला, नाही अरे मला वेळच झाला नाही रद्दी टाकायला, माझ्या मुला आजारी होता, तो घरी आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देण्यात मध्ये मी ती रद्दी काही टाकू शकलो नाही. मग जॉन हंट्समन म्हणला, तुझ्या मुलाला किती तारखेला अपघात झाला? तिची ती तारीख लक्षात होती, ती तारीख त्यांनी सांगितली मित्रांनी. जॉन हंट्समन म्हणला, त्या दिवशी मी वर्तमानपत्र वाचत होतो आणि त्या वर्तमानपत्राच्या वरती जी रिकामी जागा असते त्या रिकाम्या जागेमध्ये मी काहीतरी असं स्क्रिबलिंग करत होतो, काहीतरी असं खरडत होतो काही रकमा, आणि डील जो चालला होता त्याच्याच व्यवहाराबद्दल काहीतरी मी रकमा लिहिलेल्या आहेत. पण त्यातल्या एका रकमेला मी असा गोल केलेला आहे, तू तो वर्तमानपत्र काढ आणि तो गोल कशावर केलाय ती रक्कम सांग. मित्रांनी तो वर्तमानपत्र काढलं, रक्कम सांगितली. तर जॉन हंट्समन म्हणला, या रकमेला मी तुझा माल खरेदी करीन. तो मित्र म्हणाला, अरे पण आता जरा किमती वाढल्या असतील, तुला काही हा रेट रिवाईज करायचा आहे का? तर जॉन हंट्समन म्हणाले की तुझा मुलगा आजारी होता, त्यावेळेला मी मनात असं ठरवलं होतं की त्या क्षणाला ठरवलं होतं की या रकमेला मी तुझा माल खरेदी करीन, असं मी ठरवलेलं होतं. आणि तुझा मुलगा आजारी आहे त्यामुळे 6 महिने आपले मध्ये म्हणजे गॅप गेली, कालावधी गेला. म्हणून मी आता त्याचा आर्थिक फायदा करून तुझ्याकडून ती गोष्ट म्हणजे कमी किमतीला विकत घेऊ, तुझ्याशी निगोशिएशन करू, त्याच्यावर मी नाही करणार, त्याच किमतीला मी विकत घेईन, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की याला म्हणायचं व्यवहार शुद्ध करणं.
त्याला किंमत खाली करून मागता आली असती की आता एवढी काही किंमत नाही, जरा किंमत कमी झालेली आहे, किंमत कमी कर, निगोशिएशन करता आलं असतं. ती किंमत थोडी जास्तच होती, परंतु त्यांनी ते जास्त किमतीला तो माल त्याच्या मित्राकडनं खरेदी केला, कारण की त्यावेळेला त्यांनी मनात असा निश्चय केला होता की या किमतीला मी विकणार आहे, विकत घेणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यवहार शुद्ध केले पाहिजेत, कर्म शुद्ध केली पाहिजेत. हा जॉन हंट्समनचीच आणखीन एक गोष्ट सांगतो की त्यांनी त्याची हंट्समन केमिकल्स नावाची एक कंपनी होती अमेरिकेला. त्या कंपनीला त्याला विकायचं होतं. ती कंपनी डबघाईला आलेली होती आणि ती कंपनी तो एका दुसऱ्या केमिकल कंपनीला विकणार होते. त्या दुसऱ्या केमिकल कंपनीवाले आणि जॉन हंट्समन दोघं भेटले. दोघांनी रक्कम ठरवली की $151 मी ही हे शेअर्स तुम्हाला विकेन. 151 प्रति शेअर डॉलरला मी तुम्हाला एक शेअर विकेन. याप्रमाणे आपण किंमत ठरवू आमच्या कंपनीची. झालं, डील ठरला. आणि तो डील कागदावर येईपर्यंत एक असे 6 महिने गेले. तर 6 महिन्यामध्ये काय झालं, जॉन हंट्समनच्या कंपनीच्या कच्च्या मालाच्या किमती एकदम घसरल्या. त्या किमती घसरल्यामुळे जॉन हंट्समन केमिकल्सला प्रचंड फायदा झाला. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम म्हणजे शेअर्सच्या किमतीवरती झाला आणि त्या शेअरची किंमत एकदम वाढली. आता ती जवळजवळ $350 किंमत झाली. तेव्हा ती दुसरी कंपनी म्हणाली की अहो आता तुम्ही $350 काही आम्ही एक एक शेअर विकत घेऊ शकणार नाही. आपण ठरवलं होतं तेव्हा 151 ठरलं होतं, पण आता हा डील हा कागदावर येईपर्यंत 6 महिने गेले. तुमच्या कंपनीच्या कच्च्या मालाची किंमत उतरली आणि त्यामुळे तुम्हाला नफा झाला आणि शेअर प्राइस आता मात्र $350 झालेली आहे. तर आता काय करायचं? तेव्हा जॉन हंट्समनने सांगितलं की मी तुम्हाला शब्द दिलेला होता की $151 एक शेअर मी तुम्हाला विकेन आणि याच भावामध्ये मी ही कंपनी तुम्हाला विकेन. हे लक्षात घ्या. याला म्हणायचं कर्मशुद्ध करणं. जेव्हा पैशाचा संबंध येतो तेव्हा माणसाची नियत कळते. जॉन हंट्समननी ते जे काही कंपनी होती ती कंपनी त्याच भावाला विकली, ज्या भावाला त्यांनी मान्य केली होती त्याच. वास्तविक पाहता त्याला असं म्हणता आलं असतं, ठीक आहे तुम्ही नाही, आता दुसऱ्या कंपनीला मी विकतो. असं केलं नाही. म्हणजे मन आणि मुख एक करणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणून कर्म शुद्ध केलं पाहिजे. अशी शुद्ध कर्म करत गेल्यानंतरच म्हणजे निष्काम कर्म आपण करू शकू. फळाशा न ठेवता आपण कर्म करू शकू. आता इथे सुद्धा जॉन हंट्समन यांनी फळाशा न ठेवताच काम केलं की नाही, की मला $350 एक शेअर विकता येत होता, परंतु मी तो पूर्वी शब्द दिलेला असल्यामुळे $151 प्रति शेअरलाच विकला. म्हणून ही गोष्ट फार महत्वाची आहे की तुम्ही कर्म शुद्ध करा. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले अतिशय उत्तम, विक्रम गोखले उत्तम ऍक्टर आहेतच, चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील म्हणजे किती उत्तम ते नट असतील याची आपण कल्पना करू शकता. म्हणजे मी एकदा स्वतः चंद्रकांत गोखले नाटकात काम करत असताना थिएटरमध्ये अगदी शेवटच्या रांगांमध्ये बसलो होतो. त्यावेळेला चंद्रकांत गोखल्यांचा एक इमोशनल सीन चालू होता. त्यामध्ये त्यांच्या डोळ्यातून आलेलं पाणी मला झेड रांगेमध्ये दिसलं होतं. इतक्या उत्तम पद्धतीने ते लाईट आपल्या अंगावर घेऊ शकायचे. हे स्किल आहे. इतके उत्तम ऍक्टर. त्या चंद्रकांत गोखल्यांना मध्ये जेव्हा कारगिलचं वॉर झालं ना, त्यावेळेला कारगिलच्या सैनिकांसाठी काही मदत म्हणून पैसे पाठवायचे होते, परंतु ते पैसे अमुक एका तारखेला जाणं आवश्यक होतं. म्हणून ते एका मित्राकडे गेले आणि मित्राला म्हणाले, अरे मला कारगिलच्या जवानांच्यासाठी काही पैसे पाठवायचे, पण आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर तू मला थोडे उसने पैसे देतोस का? तेव्हा मित्र म्हणाला, अरे जरूर देतो, त्यात काय. ते म्हणले, काय मला 10,000 रुपये दे. त्यांनी 10,000 रुपये दिले. तेव्हा चंद्रकांत गोखले यांनी खिशातून एक चिठ्ठी काढली, कागद काढला. त्या कागदावर लिहिलं होतं की आज रोजी मी माझा मित्र अमुक अमुक याच्याकडून 10,000 रुपये, ते उरलेल्या माहिती त्यांनी भरली त्या ठिकाणी, 10,000 रुपये रोखीने घेतले आहेत आणि ते मी अमुक तारखेला 1 महिन्यामध्ये परत करेन, असं लिहून चंद्रकांत गोखल्यांनी खाली सही केली होती. याला व्यवहार शुद्ध करणं म्हणतात. काय तू माझा मित्रच आहेस? तो मित्र असंच म्हणाला की अरे तू माझा मित्र आहेस आणि तू कशासाठी मला हे लिहून वगैरे देतोस? तेव्हा चंद्रकांत गोखले म्हणाले, हे बघ, माझं आता वय झालेलं आहे, यदा कदाचित
माझं काही बरं वाईट झालं तर माझा मुलाकडे तू जाशील पैसे मागायला, त्यावेळेला तुला मुलगा असं म्हणू शकेल की कुठे पुरावा दाखवा, माझ्या वडिलांनी पैसे घेतले होते याचा पुरावा काय, असं म्हणल्यानंतर तू काय पुरावा दाखवशील? ही चिठ्ठी तू त्याला दाखवू शकशील. म्हणजे बघा व्यवहार शुद्ध किती केला. तर त्या मित्रांनी सुद्धा ते म्हणले ठीक आहे तुझी भावना तशी आहे म्हणून मी ही चिठ्ठी ठेवून घेतो, म्हणून त्यांनी ती चिठ्ठी ठेवून घेतली. एक 2-4 दिवसातच त्यांचं काय पेन्शन असेल, काही पैसे असतील ते त्यांना मिळाले आणि ते 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 10,000 रुपये घेऊन मित्राकडे गेले. तेव्हा मित्राकडे गेल्यानंतर त्या मित्रांनी ते पैसे घेतले आणि ती चिठ्ठी काढली आणि त्या चिठ्ठीवरती मित्रांनी त्या लिहून दिलं की आज रोजी मला चंद्रकांत गोखल्यांनी घेतलेले उसने पैसे परत मिळाले आणि खाली सही दिली. त्यानंतर चंद्रकांत गोखल्यांनी ती चिठ्ठी घेतली की आता हा व्यवहार संपला. ती चिठ्ठी घेतली आणि ते चालले होते. तेवढ्यात तो मित्र चंद्रकांत गोखल्यांना म्हणाला की अरे ती जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी तू माझ्याकडे ठेवून देशील का? मला आठवण म्हणून ती जपून ठेवायची की मित्र किती शुद्ध व्यवहार करू शकतो. आर्थिक व्यवहार मित्राचे किती शुद्ध असतात याचा पुरावा म्हणून मी ही चिठ्ठी माझ्याकडे ठेवू का? चंद्रकांत गोखल्यांनी आपला आर्थिक व्यवहार किती शुद्धपणे केला ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. म्हणून काय मित्रच माझा आहे, कशाला लेखी काय पाहिजे वगैरे असं अजिबात नाही. सर्व गोष्टी लेखी केल्या. पैसे घेतले तेव्हा लेखी दिलं, पैसे त्यांनी परत केले तेव्हा सुद्धा लेखी घेतलं लिहून आणि ती चिठ्ठी घेऊन ते चालले होते. हे लक्षात घ्या, जोपर्यंत आपण आपले दैनंदिन व्यवहारातली कर्म शुद्धपणे करत नाही तोपर्यंत निष्काम कर्म ही खूप दूरची गोष्ट राहील. म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे की व्यवहार शुद्ध व्हायला पाहिजेत. याबद्दल आणखीन काही उदाहरणं पण आहेत, पण ती उदाहरणं आपण पुढच्या भागामध्ये बघू. आत्ता इथे आपण थांबू. आज आपण पाहिलं की कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतु भूर्माते संगोस्त्व कर्मणी, की कर्मातची तुझा भाग तो फळात नसो कधी. तू कर्म करण्यावरती लक्ष ठेव, कर्म फळावरती लक्ष ठेवू नकोस. निष्काम कर्म कर, निर्हेतुक कर्म कर, निर्बीज कर्म कर. आणि निर्बीज कर्म करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली कर्म सुधारायला लागतील. आणि कर्म सुधारणं म्हणजे काय हे आपण जॉन हंट्समनच्या गोष्टीतनं पाहिलं आणि चंद्रकांत गोखले यांच्या गोष्टीतून आपण पाहिलं. अशा काही अजून गोष्टी आपण पुढच्या वेळेला पाहू. मी सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु. प्रवचन आवडलं असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे प्रवचन इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. नमस्कार.